देवाचा अवतार असल्याचं सांगून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नाशिकमधील भोंदू खरातची चर्चा ही सगळीकडे सुरू आहे आणि त्यातच आता मुंबईतील एका भोंदूचा भांडाफोड एबीपी माझानं केलाय। मुंबईतल्या मालाड पूर्वमध्ये राहणारा भोंदू रिदम पांचाळचा एबीपी माझानं पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। विशेष म्हणजे या भोंदू बाबा विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी स्थानिकांनीच पुढाकार घेतला। अंगात दैवी शक्ती संचारल्याची बतावणी करत भूत उतरवण्याचा दावा हा भोंदू बाबा करायचा। 4 एप्रिल रोजी त्यानं चक्क महापालिकेच्या गार्डनमध्येच अघोरे या पूजेचा प्रताप केला। स्थानिकांच्या तक्रारीनंतर रिदमला अटक करून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। रहिवाशामध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे त्या लोकांनी त्याला सांगितलं की तू असं जे काय करतोयस ते चुकीचं करतोयस, हे काय करू नकोस। पण तो त्यांना धमकवायचा की जर तुम्ही माझ्यामध्ये आलात, या देवाच्या कार्यामध्ये आलात, तर तुमचा मी नाश करेन, तुम्हाला मी बर्बाद करेन, असं काही धमकवायचं। त्यामुळे ती लोक सगळे माझ्याकडे आले। आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही त्याची चौकशी केली। काही माहिती घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा अशा प्रकारचे कृत्य करतोय जे कायद्याला अभिप्रेत नाही। म्हणून आम्ही तिथल्या रहिवाशी तक्रार घेऊन FIR रजिस्टर केलेलं आहे आणि FIR केल्यानंतर त्याला आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। हा भोंदू रिदम पांचाळ नक्की आहे तरी कोण आपण पाहूया। मालाडमधील शिवसदन चाळीत गेल्या 15 वर्षांपासून त्याचं वास्तव्य आहे। जिम ट्रेनर आणि पर्सनल ट्रेनरचं तो काम पाहतो। 3 वर्षांपूर्वी अघोरी विद्या शिकल्याची माहिती मिळालेली आहे या भोंदू रिदमनं। गुरुवारी रात्री आणि रविवारी रात्री आपल्या अंगात देव येतो असं सांगून तो पूजा मांडायचा। समस्या सोडवण्यासाठी अघोरी पूजा करण्याचा भक्तांना सल्ला द्यायचा। लोकांची सेवा, त्रास दूर करण्यासाठी पूजा करत असल्याचा दावा त्यानं केला। तक्रार केल्यास काळी जादू करून मारून टाकण्याची धमकी देखील द्यायचा। हा भोंदू बाबा अघोरी पूजेसाठी कोणतं साहित्य वापरायचा तेही पाहूया। बकऱ्याचा कलेजा, दारूची बाटली, सिगारेट, स्मशानातली राख, काळं कापड, लाल कापड, याशिवाय कुंकू, लिंबू, टाचणी असं हे सगळं साहित्य हा भोंदू बाबा वापरायचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।